नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोहंबरे स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2013 मधील लेखी पेपर मधील गणित व बुद्धिमत्ता या प्रश्नांचं स्पष्टीकरण बघणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरला आपण सुरुवात करूया। बघा मित्रांनो, गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला पहिला अंकगणितवरचा प्रश्न काय आहे? प्रश्न क्रमांक 1, एका विद्यार्थ्यास परीक्षेत 40 पैकी 26 गुण मिळाले असल्यास त्यास किती टक्के गुण मिळाले, असा हा प्रश्न आहे मित्रांनो। चला तर आपण हा सूत्र आणि ट्रिक अनुसार सोडवूया। तर बघा मित्रांनो, हा सूत्रानुसार सुरुवातीला सोडवूया। तर याचं सूत्र काय आहे मित्रांनो, तर बघूया आपण सूत्र काय आहे मित्रांनो। सूत्र तर 100 गुणिला मिळालेले गुण, 100 गुणिला मिळालेले गुण भागिला एकूण गुण, भागिला एकूण गुण। तर या सूत्राने मित्रांनो आपण हा प्रश्न सोडवूया। चला तर मित्रांनो, सूत्रानुसार आपण सर्व सुरुवातीला मांडणी करून घेऊया। बघा तर काय आहे, 100 गुणिला मिळालेले गुण काय आहेत मित्रांनो? 26। तर 26 घेऊया आपण आणि भागिला काय म्हटलं मित्रांनो? एकूण गुण काय आहेत मित्रांनो? 40। तर आपण त्यानुसार मांडणी करून घ्या। बघा मित्रांनो, अंशामध्ये आणि छेदामध्ये 0 असल्यामुळे 0 0 कॅन्सल होणार। उरलं काय मित्रांनो? 10 गुणिला 26 भागिला 4। तर बघा मित्रांनो, आता सुरुवातीला आपण गुणाकार करून घेऊया। 10 गुणिला 26 260 भागिला 4। तर मित्रांनो, यांचा आपण भागाकार करून घेऊया। चला तर भागाकारामध्ये तुम्हाला समजण्यासाठी आपण मांडणी करून घेऊया। 4 ने आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो? 260 ला भागायचं आहे। तर बघा 4 सक 24, 4 सक 24। आता काय करा मित्रांनो, 26 मधून 24 वजा केले, काय उरले मित्रांनो? 2। शून्य खाली घ्यायचं आहे मित्रांनो, शून्य खाली घ्या। आता 4 पंचे 20, 4 पंचे 20 कितीने भाग गेला मित्रांनो? 5 ने। बाकीमध्ये काय उरलं? 0। तर कितीने भाग गेला मित्रांनो? 65। मग त्याला त्या परीक्षेत किती टक्के गुण मिळाले मित्रांनो? 65%। म्हणजे पर्याय क्रमांक ड हा याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो। म्हणजे त्याला त्या परीक्षेत किती टक्के गुण मिळाले मित्रांनो? 65%। बघा मित्रांनो, याच प्रश्नाला आपण शॉर्ट ट्रिकने सुद्धा सोडवू शकतो। तर बघा शॉर्ट ट्रिक काय आहे याच्यासाठी। शॉर्ट ट्रिकने कसं सोडवता येईल ते बघून घेऊया। शॉर्ट ट्रिक्स बघा मित्रांनो, काय आहे? 40 बरोबर 26 तर 100 बरोबर काय, या पद्धतीने सुद्धा हा प्रश्न सोडवता येतो मित्रांनो। तर मग सरळसाठी यांचं काय करायचं आहे, आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे। तर बघा याचा तिरकस गुणाकार कसं होईल, काय होणार बघा मित्रांनो? 100 गुणिला 26 भागिला 40। बघा मित्रांनो, अंशामध्ये आणि छेदामध्ये 0 असल्यामुळे 0 0 कॅन्सल होणार। उरलं काय मित्रांनो? आता बघा उरलं काय? 10 गुणिला 26 260 भागिला 4। तर यांचा भागाकार किती जातो मित्रांनो? आता काढलेला त्यांचा भागाकार किती जातो? 65। म्हणजे त्याला त्या परीक्षेत किती टक्के गुण मिळाले मित्रांनो? 65% गुण मिळाले। तर बघा या पद्धतीने सुद्धा शॉर्ट ट्रिक्सने सुद्धा याचा आपल्याला उत्तर काढता येतो। चला तर मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया। तर बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, 3/8 बरोबर किती? गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2013 मध्ये विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो। हा आहे मित्रांनो दशांश अपूर्णांकाचा प्रश्न आहे मित्रांनो। चला हा कोणत्या पद्धतीने सोडवता येईल ते बघूया। तर बघा काय करायचं आहे मित्रांनो, दशांश अपूर्णांकाचा प्रश्न आहे। आपल्याला काय दिलं आहे? 3/8। तर काय करायचं आहे, आपल्याला 3 ला 8 ने भागायचं आहे। तर बघा मित्रांनो, त्या पद्धतीने सोडवून बघूया। आपल्याला काय करायचं आहे? 8 ने 3 ला भागायचं आहे। मी भागाकारामध्ये मांडणी करून घेतो मित्रांनो। आता बघा मित्रांनो, आपण काय करतोय? मोठ्या संख्येने लहान संख्येला भागतोय। तर मोठ्या संख्येने लहान संख्येला भाग जात नाही, यासाठी आपण काय करू? आता शून्याचा वापर केला। तर शून्याचा वापर केला तर आपल्याला वरती काय द्यावं लागेल मित्रांनो? 0, ठीक आहे, आणि पॉईंट द्यावा लागेल। चला तर आता 8चा फळा म्हणूया। काय होणार मित्रांनो? 8 त्रिक 24, 8 त्रिक 24, 30 वजा 24 करा मित्रांनो, उरले किती? 6। आता बघा मित्रांनो, 6 ला सुद्धा 8 ने भाग जात नाही। तर मग काय करायचं? शून्याचा परत वापर करूया। 8 साठी 56। तुम्हाला यासाठी फाडे येणे गरजेचं आहे मित्रांनो। 8 साठी 56। तर 56 काय करून मित्रांनो, आता आपण कितीने भाग गेला? 60 ला 7 ने भाग गेला। तर बघा 56 आले। 56 आता काय करायचं आहे? 60 मधून वजा करायचे मित्रांनो। तर वजा करून घेऊया आपण। उरले किती मित्रांनो? 4। परत 4 ला 8 ने भाग जात नाही, म्हणून मित्रांनो आपण काय करणार? शून्याचा वापर करणार। आता बघा मित्रांनो, 40 ला 8 ने पूर्ण भाग जातो। तर म्हणूया 8 पंचे 40 किती? 8 पंचे 40।
म्हणजे कितीनं पूर्ण भाग गेला मित्रांनो 0.375 म्हणजे याचं योग्य उत्तर काय असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 1. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक 3 2 4 6 7 8 10 या गटात कोणती संख्या बसत नाही हा बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे मित्रांनो. तर बघा प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे प्रश्न क्रमांक 3 2 4 6 7 8 10 या गटात कोणती संख्या बसत नाही असा प्रश्न विचारला आहे मित्रांनो. तर बघा प्रश्नावरून सरळ याचं उत्तर निघतोय. बाकीची आपल्याला काय दिलेले आहेत बघा 2 4 6 8 10 हे सर्व काय आहेत मित्रांनो समसंख्या आहेत. 2 4 6 8 10 हे सर्व काय आहेत मित्रांनो समसंख्या आहेत. काय आहेत समसंख्या आहेत मित्रांनो. त्यामुळे 7 ही याच्यामध्ये काय आहे विषम संख्या आहे. 7 ही विषम संख्या आहे. काय आहे विषम संख्या आहे. यासाठी काय मित्रांनो 7 ही या गटात बसत नाही संख्या. तर मग याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो पर्याय क्रमांक 2 7. चला तर पुढचा प्रश्न बघूया. चला तर मित्रांनो बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 7 14 21 28 रिकामी जागा कोणती संख्या येईल असं विचारलेला आहे प्रश्न मित्रांनो गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2013 मध्ये. तर बघा मित्रांनो अशा प्रश्नासाठी तुम्हाला एकतर फाडे येणे गरजेचे आहेत किंवा यांच्यामधला फरक समजणं गरजेचं आहे. तर बघा मित्रांनो हा प्रश्न कसं दिलेला आहे 7 14 21 28 म्हणजे काय आहे मित्रांनो तुम्हाला याच्यावरून समजून प्रश्नावरून समजून येत असेल की हा 7चा फाडा दिलेला आहे. आणि एकतर आपण काय करू शकतो 7 + 7 14 14 + 7 21 आणि 21 + 7 28 या पद्धतीने सुद्धा काढता येतं मित्रांनो. एकतर तुम्हाला पाडे आले पाहिजेत पाड्यानं सुद्धा याचं उत्तर निघतो आणि ते पण. चला तर बघूया. तर काय आहे आधी बेरीजनुसार करून बघूया. 7 + 7 किती होणार मित्रांनो 14 14 + 7 किती झाले मित्रांनो 21 21 + 7 किती होणार मित्रांनो 28 28 + 7 बरोबर किती होणार मित्रांनो 35. तर याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो पर्याय क्रमांक 3 35. म्हणजे रिक्त स्थानी कोणती संख्या येईल मित्रांनो तर 35 येणार. म्हणजे काय आहे याच्यामध्ये सरळ सरळ एकतर तुम्हाला फाडा आलं तर याच्यामध्ये 7चा फाडा दिलेला आहे मित्रांनो. तर त्यानुसार याचं उत्तर काय आहे मित्रांनो 35. तर मग दुसरं पद्धत बघा दुसऱ्या पद्धतीने काय करता येईल आपल्याला 7 × 2 14 7 × 3 7 3 21 7 × 4 7 चौक 28 7 × 5 7 5 35. बघा मित्रांनो म्हणजे आपण काय केलं 7चा पाडा तयार केलं तर याचं योग्य उत्तर काय आलं आपल्याला 35 आलं. म्हणजे याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3. चला तर पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 5 50 52 53 61 74 यांची सरासरी किती. तर यांचा आपल्याला काय कशावरचा प्रश्न आहे मित्रांनो हा सरासरीवरील प्रश्न आहे. तर बघा सरासरी काढण्यासाठी तुम्हाला काय असते एक सूत्र दिलेलं आहे मित्रांनो. त्या सूत्रानुसार आपण या प्रश्नाला सोडवूया. चला तर सोडवूया. तर याचं सूत्र काय बघा मित्रांनो सरासरी काढण्याचं सूत्र काय आहे सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज सरासरी बरोबर काय आहे मित्रांनो सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. या सूत्रानुसार मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर इझिली आपल्याला मिळतो. चला तर या सूत्रानुसार आपण मित्रांनो या प्रश्नाला सोडवूया. तर काय आहे सरासरी तर आपल्याला काय काढायचं आहे मित्रांनो सरासरी काढायची आहे. तर आपण काय म्हटलं आहे सूत्रामध्ये सर्व संख्यांची बेरीज. तर आपल्याला काय करायचं मित्रांनो या सर्व संख्यांची बेरीज करायची आहे. या सर्व संख्यांची आपण बेरीज केली तर 290 येतो मित्रांनो. किती येतो 290. आता काय म्हणताय मित्रांनो भागीला एकूण संख्या भागीला काय म्हणताय एकूण संख्या. तर आपण काय करून घेऊया भागीला एकूण संख्या घेऊन घ्या. भागीला एकूण संख्या किती आहेत मित्रांनो 5 आहेत. तर भागीला एकूण संख्या 5. चला तर मित्रांनो आपण आता याला सोडवूया. आता काय मित्रांनो आपण आता याचा भागाकार करूया. काय करायचं आहे 5 ने आपल्याला कितीला भागायचं आहे 290 ला भागायचं आहे. तर आपण त्याला भागाकारामध्ये मांडणी करून घेऊया. तर बघा हे तुम्हाला समजण्यासाठी आपण हे भागाकार घेतोय नाहीतर इतर सरळ सरळ निघतोय. आता काय होणार बघा मित्रांनो 5 5 25 5 5 25 म्हणजे कितीने भाग गेला मित्रांनो 5 ने इथपर्यंत. आता काय झालं इथून आपण काय करणार मित्रांनो 29 मधून 25 वजा केले किती उरले मित्रांनो 4. आता शून्य जसेच्या तसे खाली येणार मित्रांनो जसे तसे आपण शून्य खाली घेऊन घेऊया. 8 45 8 45 म्हणजे 8 ने परत भाग गेला मित्रांनो. तर मग
याचं आपल्याला सरासरी किती मिळाली मित्रांनो? सरासरी किती मिळाली आहे आपल्याला? 58. म्हणजे याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक 4 58. चला तर पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. चला तर मित्रांनो बघा पुढचा प्रश्न काय आहे. प्रश्न क्रमांक 6. भाऊ व बहीण यांचे वयाचे गुणोत्तर 3:5 आहे, तर बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती वर्ष अशा प्रश्नामध्ये विचारलं आहे मित्रांनो गडचिरोली पोलीस भरती 2013 मध्ये. तर बघा मित्रांनो याला आपण ट्रिकने सुद्धा आणि सूत्राने सुद्धा काढू शकतो. तर बघा सुरुवातीला आपण सूत्र घेऊया नंतर ट्रिक. तर बघा याचं सूत्र काय आहे मित्रांनो? सूत्रानुसार आपण पहिले सुरुवातीला जाऊया. तर बघा भाऊ व बहीण भाऊ व बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर किती दिले आहेत मित्रांनो? 3:5. तर बघा मित्रांनो आणि बहिणीचे वय किती दिलेले आहेत आपल्याला? याच्यामध्ये बहिणीचे वय दिलेले आहेत. बहिणीचे वय किती दिले आहेत मित्रांनो? 30 वर्षे. किती दिलेले आहेत? 30 वर्षे. तर आपल्याला कुणाचे वय काढायचे आहेत मित्रांनो? भावाचे वय काढायचे आहेत. कुणाचे? भावाचे. तर आपण सरळ लिहून घेतलं. त्यांचं काय लिहिलं? गुणोत्तर 3:5 आणि बहिणीचे वय किती मित्रांनो? 30 वर्ष. चला तर आता याला आपण सॉल्व करूया. तर काय दिलेलं आहे बघा 5/3 बरोबर 30/x आपण घेऊया. म्हणजे आपण सूत्रानुसार जेव्हा मित्रांनो काय केलं आपण 5/3 घेतलं, त्याच्या बरोबरीला काय घेतलं आता 30/x. आता 30 काय आहे मित्रांनो? बहिणीचे वय. चला तर याचं काय होईल आता इकडे बरोबर मध्ये आहे ते आता कशामध्ये येणार मित्रांनो? हे भागाकारामध्ये आहे, हे कुठं आहे म्हणजे छेदामध्ये आहे, ते आता कुठं जाणार? गुणाकारामध्ये. चला तर घेऊया. तर काय होणार? 3 × 30/5. आता बघा काय होतंय सरळ काय होतंय 5च्या फळ्यामध्ये 30 येतो मित्रांनो. तर आपण भागून घेऊया. 5×30 म्हणजे आता उरलं काय मित्रांनो? यांचं उरलं काय? 3 × 6 यांचं गुणाकार केलं तर याचं काय आलं मित्रांनो? 18. म्हणजे आता भावाचे वय किती मिळाले मित्रांनो आपल्याला? भावाचे वय आपल्याला किती मिळाले? 18 वर्षे. किती मिळाले? 18 वर्षे. तर बघा मित्रांनो या पद्धतीने हा सूत्रानुसार निघू शकतो. भावाचे वय आपल्याला किती मिळाले? 18. म्हणजे याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक 2 18. तर बघा आता सूत्रानुसार आपण बघूया. सूत्रानुसार बघून झालं मित्र आपण ट्रिक्स अनुसार बघूया. ट्रिक काय आहे? ट्रिक्स अनुसार कसं काढतं ते बघा आपल्याला. तर इझी निघतो ट्रिक्स अनुसार. आता काय घ्यायचं मी इथं लिहून घेतो. सुरुवातीला बहीण लिहून घेऊया आपण. बहिणीचे वय दिल्यामुळे आपण बहीण लिहून घेऊया. बहिणीचे वय किती आहे मित्रांनो? त्यांचे बहीण व भाऊ आता भावाचे वय काढायचे आहे म्हणून आपण बहीण व भाऊ यांचे सुरुवातीला आपण गुणोत्तर लिहून घेऊया. गुणोत्तर किती दिले आहे मित्रांनो? बहिणीचे 5 आणि भावाचे 3 आणि बहिणीचे वय किती दिले आहे मित्रांनो? 30 वर्षे. तर आता भावाचे वय काढायचे आपल्याला. काय काढायचं आहे? भावाचे वय काढायचे म्हणून आपण x वापरू. मग यांचं काय करा मित्रांनो? सरळ तिरकस गुणाकार करून घ्या. चला तर आपण तिरकस गुणाकार करून घेऊया. काय आहे बघा 3 × 30/5. आता बघा 5×30 आता उरलं काय मित्रांनो? 3 × 6 म्हणजे काय आला मित्रांनो? 18. या शॉर्ट ट्रिक्स अनुसार सुद्धा आपण वय काढू शकतो मित्रांनो. जर आपल्याला सूत्र लक्षात नसेल तर भावाचे वय किती मिळाले आपल्याला? भावाचे वय 18 वर्षे. चला तर मित्रांनो आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. एका दिवसात किती सेकंद असतात असा प्रश्न आहे मित्रांनो. गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2013 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. काय हा प्रश्न? तर एका दिवसात किती सेकंद असतात हा असा प्रश्न विचारला मित्रांनो. अशा प्रश्नासाठी मित्रांनो तुम्हाला तासाचे मिनिटांमध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि मिनिटांचे सेकंदामध्ये कन्वर्ट करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक म्हणजे तासामध्ये किती मिनिटं असतात, मिनिटांमध्ये किती सेकंद असतात हे माहीत असणे गरजेचं आहे मित्रांनो. चला तर हा प्रश्न सोडवूया. तर बघा आपण स्टेप बाय स्टेप जाऊया तुम्हाला अभ्यासासाठी. तर बघा काय आहे आता 1 तास बरोबर किती मिनिटं असतात मित्रांनो? 60 मिनिटे. किती असतात? 60 मिनिटे. आणि काय असतं मित्रांनो? एका मिनिटात किती सेकंद असतात मित्रांनो? एका मिनिटात किती सेकंद असतात? तर 1 मिनिट बरोबर किती असतात? 60 सेकंद. 60 सेकंद. तर आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो? त्यासाठी आता एका तासामध्ये किती सेकंद असतात ते आता काढावे लागेल. तर ते कसं काढायचं आहे बघा मित्रांनो. तुम्हाला मी इथून आपण लिहत चलू म्हणजे तुम्हाला अभ्यासाला सोपं जाणार. तर बघा एका तासात
सेकंद करायचं आहे. सेकंद काय करावं लागेल मित्रांनो, एका तासाचे सेकंद काढण्यासाठी आता मिनिटे गुणिला सेकंद करूया. म्हणजे एका तासात किती 60 मिनिटे आणि एका मिनिटात किती सेकंद असतात मित्रांनो 60. तर आपण काय करू 60 गुणिले 60 केलं तरी आपल्याला एका तासात किती सेकंद असतात ते इझिली मिळून जाणार. तर आता काय केलं मित्रांनो 6 6 36 6 6 36 2 शून्य जशीच्या तशी आपण द्यायचं. म्हणजे किती सेकंद मिळाले मित्रांनो आपल्याला एका तासामध्ये, तर 3600 सेकंद एका तासात असतात. तर आपल्याला काय विचारला आहे प्रश्न मित्रांनो, एका दिवसात किती सेकंद आहेत. तर आता काय करावं लागेल मित्रांनो, तासाचे आपण सेकंद काढले. आता एका दिवसात किती तास असतात मित्रांनो 24. तर मग आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो, तर आता आपल्याला काय करायचं आहे 24 तासाचे सेकंद काढायचे आहेत. काय काढायचे आहेत, सेकंद काढायचे आहेत. तर काय करू मित्रांनो, आता मी 3600 गुणिला काय करणार, एका दिवसात किती तास असतात 24 तास असतात. म्हणजे काय करणार मी 24 ने मल्टिप्लाय करणार. तर काय होणार बघा मित्रांनो, 24 ने मल्टिप्लाय केलं तर याचं उत्तर किती येतं मित्रांनो. तर बघा जर 24 ने मल्टिप्लाय केलं, आपण करून बघूया. आणि बघा काय करायचं आहे आता, 3600 ला कितीने गुणायचं आहे मित्रांनो, आपल्याला 24 ला गुणायचं आहे. 24 ने गुणायचं आहे. बघा मित्रांनो, आपण कोणत्याही संख्येला आपण जर शून्यला गुणलं तर म्हणजे शून्यच येते. म्हणजे आपण सरळ सरळ काय करूया, दोनदा शून्य घेऊन घेऊया. आता काय होणार बघा मित्रांनो, काय होणार साइनचो 24 होणार मित्रांनो. तर मग काय करायचं 4 जशाच्या हातच्याला 2. आता काय होणार मित्रांनो, 4 त्रिक 12 आणि 2 मित्रांनो किती होणार 14. आता बघा मित्रांनो, एक संख्येचा गुणाकार संपलं तर आपण शून्य किंवा स्टार देतो. मी स्टार देतोय. बघा आता काय दोन शून्य असल्यामुळे 2 शून्य जसे तसे द्या. कोणत्याही संख्येला आपण जर शून्यला जर 2 ने गुणलं तर शून्यच येणार. तर बघा आता काय साइन दोन्ही 12शी 2 हातच्याला 1, 3 दूनी 6 आणि 1 7. यांची आपण आता काय करू मित्रांनो बेरीज. आता बघा यांची काय करावं लागतं आपल्याला बेरीज. शून्य जशा तसं 4. आता काय राहिलं मित्रांनो, यांचं काय राहिलं आता बेरीज करत आहोत आपण 6 आणि हे किती झाले 7 आणि 1 8. म्हणजे किती आला मित्रांनो आपलं उत्तर 86,400. 86,400 आपलं काय आलं बेरीज आला मित्रांनो. म्हणजे 24 तासामध्ये किती सेकंद असतात मित्रांनो 86,400 सेकंद असतात मित्रांनो. 24 तासामध्ये किती म्हणजे एका दिवसामध्ये आपल्याला किती मिळाले 86,400. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा बरोबर योग्य उत्तर आहे मित्रांनो. चला तर पुढचा प्रश्न बघूया. चला तर मित्रांनो पुढचा प्रश्न काय आहे बघा. प्रश्न क्रमांक 8 रुमालांची किंमत 72 रुपये. तर अशा 48 रुमालांची किंमत किती. गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2013 मध्ये विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. बघा हा दोन पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येतो, एक तर सूत्रानुसार आणि एक ट्रिकानुसार. चला तर सुरुवातीला आपण सूत्रानुसार चालूया. तर बघा सूत्र काय आहे, कोणत्या पद्धतीने सूत्रानुसार निघतोय. तर इथं काय दिलेलं आहे मित्रांनो आपल्याला सूत्रानुसार आपण चाललोय. तर सूत्रानुसार घेऊया. आता आपल्याला काय दिलेलं आहे 8 रुमालींची किंमत. 8 रुमालीची किंमत किती दिली आहे मित्रांनो, किंमत बरोबर 72 रुपये आपल्याला दिलेली आहे. तर आपल्याला काय करायला लागेल सुरुवातीला मित्रांनो सूत्रानुसार जायचं आहे. तर आता एका रुमालीची किंमत काढायची आहे. तर मग काय करू आपण एका रुमालीची सुरुवातीला किंमत काढून घेऊया. तर आता काय आहे सुरुवातीला आपण एका रुमालीची किंमत काढूया मित्रांनो. आता एका रुमालीची किंमत काढण्यासाठी काय करायला लागेल मित्रांनो, आपल्याला 72 भागेला 8 करावे लागेल. म्हणजे आपल्याला काय मिळणार मित्रांनो एका रुमालीची किंमत. तर आता 8 9 72 तुम्हाला यासाठी फाळी येणे गरजेचं आहे मित्रांनो. 8 9 72 म्हणजे एका रुमालीची किंमत किती मिळाली मित्रांनो आपल्याला 9 रुपये. एका रुमालीची किंमत किती आहे मित्रांनो 9 रुपये. तर बघा आपल्याला एका रुमालीची किंमत मिळून गेली 9 रुपये. तर आता अशा आपल्याला किती रुमालीची किंमत काढायची आहे मित्रांनो 48 रुमालीची किंमत काढायची आहे. तर मग काय करणार मित्रांनो आपण 48 गुणिला 9 करणार. काय करणार 48 गुणिला 9 म्हणजे आपल्याला काय मिळणार मित्रांनो 48 रुमालींची किंमत मिळून जाणार. तर बघा 9 8 72, 72शी आपण घेणार 2, हातच्याला 7, 9 चौ 36 आणि 36 आणि 7 मित्रांनो किती होतात 43. म्हणजे याचं किती आहे मित्रांनो 48 रुमालींची किंमत. 48 रुमालींची किंमत किती मिळाली मित्रांनो आपल्याला, रुमालींची किंमत किती मिळाली मित्रांनो आपल्याला 432 रुपये. किती मिळाली 432. म्हणजे याचा
योग्य उत्तर काय आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 432. तर बघा मित्रांनो, हा झाला सूत्रानुसार. तर बघा मित्रांनो, आपण याला ट्रिकनुसार कसं सोडवू शकतो. तर बघा ट्रिकनुसार कसं सोडवायचं, ते इथं लिहितो मी रुमाल आणि इथं लिहितो मित्रांनो किंमत. हे तुम्हाला समजण्यासाठी लिहितोय मित्रांनो, किमती लिहून घेतलं. बघा तर बघा काय दिलेले आहेत. आता मी इथं 8 रुमालांची किंमत आपल्याला किती दिली आहे मित्रांनो, 72 रुपये दिलेली आहे. तर अशा आपल्याला किती रुमालांची किंमत काढायची आहे मित्रांनो, 48 रुमालांची किंमत काढायची आहे. तर यांचा आपण आता सरळ सरळ काय करू शकतो, तिरकस गुणाकार करू शकतो. काय करू शकतो, तिरकस गुणाकार. चला तर करूया तिरकस गुणाकार. काय आहे तर बघा 48 गुणिला 72, 48 गुणिला 72 भागीला किती मित्रांनो 8. बघा दोन्ही संख्येला भाग जातो. 8 सकम 48, 8 9 72. कोणत्याही एका संख्येला आपण भागून घेऊया. 8 1 8, 8 9 72. आता राहिलं काय मित्रांनो, 48 गुणिला 9. आताच आपण 48 गुणिला 9 केलं मित्रांनो, किती आलं त्याचं 432. या शॉर्ट ट्रिकने सुद्धा आपण याचं उत्तर काढू शकतो. चला तर मित्रांनो पुढचा प्रश्न घेऊया. चला तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9. प्रसाद एका मिनिटात 42 शब्द टाईप करतो, तर दीड तासात तो किती शब्द टाईप करेल. प्रश्न काय आहे मित्रांनो, प्रसाद एका मिनिटात 42 शब्द टाईप करतो, तर दीड तासात तो किती शब्द टाईप करेल असं विचारलेलं आहे मित्रांनो प्रश्न गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2013 मध्ये. तर बघा मित्रांनो, यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, हा प्रश्न आपल्याला मित्रांनो मिनिटामध्ये विचारला आहे आणि आपल्याला किती विचारला मित्रांनो, दीड तासात तो किती शब्द टाईप करेल. यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आता तासाचे मिनिटामध्ये कन्वर्ट करायला लागेल, तेव्हा आपल्याला याची इझिली उत्तर काढू शकतो. चला तर मी हा प्रश्न तुम्हाला सोडवून दाखवतो, कोणत्या पद्धतीने आपण हा उत्तर सोडवू शकतो. बघा एका मिनिटात तो काय करतो मित्रांनो, याला आपण शॉर्ट ट्रिक्सने इझी असे प्रश्न सोडवू शकतो. तर एका मिनिटात किती शब्द टाईप करतो मित्रांनो, तो 42 शब्द टाईप करतोय. किती 42 शब्द टाईप करतोय. तर प्रश्न काय विचारलाय मित्रांनो आपल्याला, दीड तासात तो किती शब्द टाईप करेल. आता तासाचे आपण मिनिटामध्ये कन्वर्ट करून घेऊया मित्रांनो. म्हणजे दीड तासामध्ये किती मिनिटं असतात मित्रांनो, 90 मिनिटे असतात. आता काय असेल मित्रांनो, आपण याचा सरळ सरळ तिरकस गुणाकार करून घेऊया. चला तर तिरकस गुणाकार कसं येणार बघा, 90 गुणिला 42 भागीला 1. भागीला 1 घ्यायची काही गरज नाही मित्रांनो. आपण तुम्हाला माहिती आहे कोणत्याही संख्येला जर आपण 1 न भागलं तरी येणार उत्तर तोच असतो. तरी आपल्याला समजण्यासाठी आपण हे घेऊन घेऊया. चला तर आता काय करूया, या प्रश्नाला सोडवूया. तर बघा कसं सोडवता येईल याला, तर आता यांचा आपला सरळ सरळ गुणाकार करून याला सोडवता येईल. चला तर आपण याला गुणाकार करूया. याची उभी मांडणी करून आपण सरळ सरळ याचा गुणाकार. आता बघा कोणत्याही संख्येला आपण जर शून्यला गुणलं तर शून्यच येतो. जर शून्य घेतलं तसं आता काय होणार, 9 दुनी 18, 18 जसे तसे एक संख्या संपल्यामुळे आपण स्टार देतोय. हां जर आता बघा आता काय होणार, परत शून्याला आपल्याला काय 4ने शून्याला गुणायचं आहे, म्हणजे परत काय येणार 0. आता बघा काय याला आता आपल्याला काय करायचं आहे, 9ला 4ने गुणायचं आहे. 9 चौक 36. काय याला मित्रांनो 9 चौक 36. आता बघा यांची आता काय करू आपण बेरीज, 0 8 7 आणि 3. आता मग याची बेरीज किती मिळाली मित्रांनो आपल्याला, 3780 3780. म्हणजे तो एक दीड तासामध्ये किती शब्द टाईप करतोय मित्रांनो, 3780 शब्द टाईप करतोय. बघा मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवता येतात. चला तर मित्रांनो आपण पुढचा प्रश्न चला तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. 2 चे 5 पट म्हणजे किती टक्के असा प्रश्न विचारला मित्रांनो गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2013 मध्ये. 2 चे 5 पट म्हणजे किती टक्के. तर बघा मित्रांनो इथे टक्के विचारला आहे, तर तुम्हाला माहिती आहे सरळ सरळ ज्या ठिकाणी आपण टक्के विचारतो त्या ठिकाणी आपण काय करतो, 100 चा वापर करतो. चला तर हा प्रश्न मी तुम्हाला सोडून दाखवतो कोणत्या पद्धतीने आपल्याला हा सोडवता येईल. हे सोप्या पद्धतीने असे प्रश्न सुटतात मित्रांनो. बघा तर कसं सोडवता येईल आपल्याला, 100 गुणिला 2 भागीला 5. कारण काय आपण 100 घेतले मित्रांनो, टक्के काढायचे आहेत आपल्याला, टक्के. आणि कितीचे पट विचारले आहेत मित्रांनो आपल्याला, 2 चे 5 पट विचारले आहेत. तर आपण काय केलं, 100 गुणिला 2 भागीला 5. चला तर आपण काढूया मित्रांनो याचं उत्तर काय येतोय. तर बघा 5 1 5, 5 दुनी 10. आता उरलं काय मित्रांनो तुम्हाला समजण्यासाठी घेतोय. आता उरलं काय, आता इथं 20 गुणिला 2 बरोबर किती आला मित्रांनो आता 40. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो 40%. म्हणजे 2 चे 5 पट म्हणजे किती टक्के आहे मित्रांनो, 40%. याचा योग्य उत्तर काय आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न घेण्याआधी बघा मित्रांनो, आपण या जे पुढचे प्रश्न आहेत ते दुसऱ्या आपण गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2013 चे जे प्रश्न आहेत याचे
समोरचे जे प्रश्न आहेत आपण ते दुसऱ्या भागात घेऊन येतोय. त्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण व्हिडिओ खूप लांब होतो, त्यानंतर तुम्ही ते व्हिडिओ बघायला कंटाळता. त्यासाठी आपण याचा भाग 2 घेऊन येतोय. तर त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा. याचा भाग 2 लगेच आम्ही पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेऊन येतोय. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये.